माझे हेच सर्व सुख तुका म्हणे माझे हेच सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख तुळसी हार गळा काजते तंबारा तुळसी हार गळा काजते तंबारा पाहिलं श्रीमुख पाहिलं श्रीमुख तुळसी हार हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम जय राम कृष्ण जय राम हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय रूप पाहता लोचने 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 सुख झाले साजने सुख झाले साजने तुहा विठ्ठल बरबा तुहा विठ्ठल बरबा सुख झाले हो साजणे सुख झाले हो साजणे तोहा विठ्ठल बरबा तोहा विठ्ठल बरबा तुहा माधव बरबा तुहा माधव बरबा तुहा विठ्ठल बरबा तुहा विठ्ठल बरबा तुहा बरबा तुहा माधव बरबा तुहा विठ्ठल बरबा तुहा विठ्ठल बरबा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी मधुना विठ्ठले आवडे मधुना विठ्ठले आवडे तुहा विठ्ठल बरबा तुहा विठ्ठल बरबा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्त समाधान
तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख यालो सर्व अलंकार सर्व सुख न्यालो सर्व अलंकार यालो सर्व अलंकार सर्व सुख न्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलतो आनंद निर्भर डुलतो कोठे आठवची नाही असो ऐसा कोठे आठवची नाही कोठे आठवची नाही असो ऐसा कोठे आठवची नाही सविदेही भोगदशा देहीच विदेही भोगुदशा देहीच विदेही भोगुदशा सुख यालो सर्व अलंकार सर्व सुख न्यालो सर्व अलंकार यालो सर्व अलंकार सर्व सुख न्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत असो आनंद निर्भर डुलत असो म्हणे आम्ही झालो अग्निरूप म्हणे आम्ही झालो अग्निरूप म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने पाप पुण्यांगा लागोने पाप पुण्यांगा सर्व सुख यालो सर्व सर्व सुख यालो सर्व अलंकार सर्व सुख न्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत आनंद निर्भर डुलत असो आनंद निर्भर डुलत असो बार घुमाई 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 बार हॅलो सदा नाम घोष करू हरि कथा 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 तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सदा नाम घोष करू हरि कथा 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 तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार तेने सदा चित्ता समाधान समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत सो
आनंद 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 निर्भरा आनंद 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 आनंदे निर्भर डुलत सो आनंदे निर्भर डुलता सो सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल एकनाथ बाबा की जय राजाभिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय रे भाई सर्व संतन की जय विठ्ठल विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज राजाभिराज छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज सदा नाम घोष करो हरि कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लत सो असो ऐसा कोठे हॅलो असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लत सो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दीपाप पुण्यांगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लत सो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराच्या स्वतः चरणावरी ठेवून माता साष्टांग्याता दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न सुरते जनतया माझे दंडवत आयुष्य नमन करुणी सकळा आयुष्य नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबडिया बोला आज्ञानी म्हणून या पोल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे
संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं श्रीसागरवन्तं शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा म्हणून सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग साहित्य सोन्याच्या खाणीतून शब्द रत्नांची निर्मिती करणारी महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढविला, वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचवेद गाथ्याची निर्मिती ज्या महाकवीने केली, भंडाऱ्या भामचंद्र गोराड्या डोंगरावर परमार्थाची साधना करून दिहासकट वैकुंठ गमन करून विश्वातला अवलौकिक चमत्कार ज्या महात्म्याने केला, इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरानं लिहिला. इंद्रायणीच्या काठी देहो नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये बोल्होबा कनकाईच्या वंशात हे ज्ञानरत्न जन्माला आलं मायबाप. आणि सर्वसामान्य माणसाला मोक्षाचा देव यानपंथ ज्याच्यामुळे खुला झाला ते देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय त्यांच्या मुखातून निघालेली ही अवलौकिक अक्षरे आज कीर्तनालय. विठ्ठल विठ्ठल तुकोबराय कोण असा जर प्रश्न विचारला तर कोण तुकोबराय? अहो ज्याच्या पोटात नाही आन, गावात नाही मान, पण चित्तात समाधान, फुटका माठ गळक ताट पण शेवटी वैकुंठाची वाट, असा ज्यांच्या परमार्थाचा थाट त्यांचं नाव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय. विठ्ठल महाराज म्हणतात सदा नाम घोष करू हरी कथा. राम द्या आता. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. महाराज या अभंगाच्या माध्यमातून नामस्मरणाची फलश्रुती सांगतात. महाराज म्हणतात आम्ही काय केलं? सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. सतत त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण आम्ही केलं आणि त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्यामुळे आमच्या चित्तामध्ये समाधान प्राप्त झालं. आणि म्हणून सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो. त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्यामुळे आमच्या जीवनामध्ये सर्व सुख प्राप्त झालं. मग आम्ही आनंदे डुलू लागलो, नाचू लागलो. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. बघा, अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी पैकी अल्पसा परिहार तो म्हणजे असा. चालत असणारा हा अखंड त्रिदिनी सप्ताह मौजे भोतवाडा देववाडा संत एकनाथ बाबा यांच्या 9व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे. अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे. आणि गेल्या 9 वर्षापासून हा सप्ताह मामा करतात. अतिशय आता पहिलाच दिवशी पण किती माणसं आले बघा. ही सगळी जी माणसं आहेत ही संत एकनाथ बाबांची भक्त आहेत आणि एकनाथ बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेली ही सगळी माणसं आहेत. म्हणून सगळ्यांच्या चरणावरती वंदन करतो. शिट्ट्या मारून देऊ नका दादा. बघा, आता ह्या कार्यक्रमाला सजवणारे धजवणारे तनमन धनाचं सहकार्य करणारे सर्वजण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांच्यावरती निष्ठा ठेवणारे, बाबांची सेवा करणारे माणसं या ठिकाणी आहेत. म्हणून असा भव्य दिव्य हा कार्यक्रम आहे. आणि 1 महिन्यापूर्वी माझी ही कीर्तनरूपी सेवा घेतली. मला फोन केला आमच्या काकाने, माझा मोठा भाऊ आहे, त्यांनी फोन केला आणि त्यांच्या माध्यमातून इथपर्यंत येण्याचा योग आला. मामाने सांगितलं पहिला दिवस का होईना पण द्या म्हणले. माझी बी इच्छा होती पण आता मी म्हणत नव्हतो. मला वाटत होतं मामाने मला बोलावं पण मला म्हणता येत नव्हतं. पण बाबांच्या लक्षात आलं की एक कीर्तनरूपी सेवा गाडे महाराजाची या ठिकाणी व्हावा, म्हणून या ठिकाणी आलेला हा योग आहे. देवाच्या मनात आले देवाजीच्या मनात इथे कोणाचे चाले ना, म्हणून मला या ठिकाणी आमंत्रित केलं. या ठिकाणी उपस्थित आहे ना. आल्याबरोबर खूप आनंद वाटला. काय सप्ताह आहे महाराज.
मामा हा सप्ताह असा आहे, साक्षात बाबाची ही पुण्यभूमी आहे. बाबांनी ह्या ठिकाणी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्याच्या नंतर हे वैभव प्राप्त झालं. मला असं वाटत नाही की मी या बुतवाडा गावामध्ये कीर्तन करतोय. मला असं वाटतंय मामा, मी साक्षात पंढरपूरमध्ये कीर्तन करतोय की काय. एवढं वैभव या ठिकाणी आहे. पण हे कशाने प्राप्त होतं, तर हे वैभव प्राप्त होत असताना जप लागत असतं, नाही तर तप लागत असतं, तेव्हा ती भूमी पवित्र होत असते. मग संतांच्या मुखाने जप, जसं संत बोलतात तसं होतं. संत सहज म्हणले याचं वाटुळं होईल, झाल्याशिवाय राहत नाही. आणि आपल्याकडं आपण शाप देतो, आपल्याकडं जपही नाही आणि तपही नाही. आता 1 वर्षापूर्वी माझ्याकडे एक जण आला, मला म्हणला महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावा. म्हणला या आमच्या घरी. गेलो. मी म्हटलं अरे नको माझ्या पायाच्या भानगडीत पडू, माझंच नीट व्हायना, तुझ्याकडून नीट होईल. म्हणला महाराज तुम्ही चला तुमचे पाय आमच्या घराला लावा. म्हणलं बरं येतो चल. गेलो. म्हणला महाराज माझं कसं होईल. म्हणलं चांगलं होईल तुझं. आणि आता 1 वर्ष झालं दिंडीत भेटला. म्हणलं कसं काय चाललंय. काय नाही. म्हणला महाराज तुझे पाय घराला लागले आणि 12 एकर विक्री रे. म्हणला मग का आपल्या वाणीमध्ये जपही नाही आणि आपल्या वाणीमध्ये तपही नाही, पण संतांच्या वाणीमध्ये जपही आहे आणि तपही आहे, म्हणून हा उत्साह आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून मला या ठिकाणी मामाने आमंत्रित केलं. पहिला दिवस. आता बघा सप्ताहाचा पहिला दिवस म्हणजे काय. आता पंगत बसली. दाजी तुम्ही सांगा पंगत बसल्यावर काय वाढते, काय वाढते. दाजीने सांगितलं पात्र वाढते. आणि दाजी आता मला एक सांगा, पात्र वाढण्याचं काम हे शहाण्या माणसाकडे नसतं बरं का माव. पात्र वाढण्याचं काम हे कोणाकडे नसतं, शहाण्या माणसाकडे नसतं. ते पोरास्वराने बकेट जरी घेतली, शहाणे माणसं म्हणते ए पंगत बसली, हां मी तू पात्र वाढ, पत्रवळ्या वाढतो पत्रवळ्या. आणि त्यांनी जर बकेट हातात घेतली ते वाढायला थांब 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 का तू पत्रवाळ्या वाढ. आणि तसं जर पाहिलं तर ह्या यादीमध्ये मी पत्रवाळ्या वाढायच्या लायकीचाच महाराजीराव नाही. सगळे वयवृद्ध आहेत. माझं 24 वर्ष रनिंग चालू आहे मामा. मला सगळे वयवृद्ध आहेत. पण पहिल्या दिवशी का होईना या नामयज्ञामध्ये जसा पांडवांचा राजस्व यज्ञ होता ना, तसं हा नाथबाबांचा यज्ञ आहे. आणि ह्या यज्ञामध्ये आज मामांनी मला ही सेवा करण्याची संधी दिली, म्हणून मामांचे मी खूप खूप आभार या ठिकाणी मानतो. तसं या कार्यक्रमाला सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. माता माऊल्या आहेत, सगळे तरुण मित्र मंडळ आहेत. सर्वांच्या चरणी एकदा वंदन करतो. आणि एवढंच नाही तर या कार्यक्रमाला ज्यांच्यामुळे शोभा आहे असे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य, संगीत अलंकार, भजन सम्राट आमचे हरिभक्त पारायण, काय नाव, दत्ता महाराज खाडे, दत्ता महाराज खाडे. खाडे गुरुजीलाही मी वंदन करतो. खाडे गुरुजीकडे अनेक क्लासला येत असतात. मला माहिती आहे खाडे गुरुजींच्या क्लासला मी एकदा आलतो, पण त्यांच्या लक्षात नसेल. लय दिवस झाले गेलतो मी खाडे गुरुजी सोबत. त्याचप्रमाणे खाडे गुरुजींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा गड्या. वारकरी संप्रदायाचं वैभव, वारकरी संप्रदायाच्या चाली ठिकून ठेवण्याचं काम अशा गुरुजींसारखे विद्यार्थी घडवणं, हे संप्रदायाला घडवण्याचं काम करतात. गुरुजींसाठी एकदा टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे आमचे भजन सम्राट हरिभक्त पारायण गणगे महाराज, गणगे महाराजाची आमची पाटोद्याला भेट झाली ती एकदा, पण त्यांच्या लक्षात नाही यायचं. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि हे कोणची संस्था, किसन बाबा वारकरी शिक्षण संस्था. काय सुंदर सुंदर मुलं आहेत. त्या मुलासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ऐका, अरे काय ही लेकरं उद्या नाही मोठे कीर्तनकार झाले, उद्या नाही पकवाज वाजू शकले, नाही चांगलं गायन करू शकले, तर कमीत कमी आई वडिलाला घराच्या बाहेर काढणार नाहीत. हे खात्रीने ह्या नाथबाबांच्या व्यासपीठावरून सांगतो मी, नाथबाबांच्या दरबारात. हे असे वैभव आहेत महाराज. आणि काय करा, लेकरांची सेवा करत जा. बघा, जिथे नदी आहे तिथं पाणी आहे, जिथे झाड आहे तिथं सावली आहे, जिथं आभाळ आहे तिथं पाऊस आहे,
आणि जिथं लेकरं आहेत तिथं माझी माऊली आहे. लेकराची सेवा करायला कमी पडू नका. यांच्यासाठी यांना नमन करतो. त्याचप्रमाणे आमचे संगीत अलंकार भजन सम्राट सुंदर ज्यांचा आवाज आहे, सतत माझ्या संगतीत असतात, आमचे संकेत महाराज, हे सगळे महाराज मंडळी, आमचे पकवाचे महाराज, त्यांनाही माझं वंदन. आणि आमचे मामा, सर्वांच्या चरणी एकदा पुनश्च वंदन करतो आणि सगळ्यांचे नावं घेतले असे जाहीर करतो. पांडुरंगाच्या चरणी बघा, एखाद्याचं जर नाव राहिलं असतं मग सगळ्यातच येवा ना. पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून, पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून, आणि तुम्हा सर्वांचं नाव घेतो एकनाथ बाबांचा मान राखून. म्हणून या सर्वांच्या चरणावरती एकदा वंदन करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. या अभंगातून नामस्मरणाची फलस्थिती महाराज सांगतात. जर आपण पाहिलं तर या मृत्यू लोकामध्ये 3 जीव आहे. एक तुमचा माझा जीव आहे, एक साधू संतांचा जीव आहे आणि एक देवांचा जीव आहे. पण प्रत्येकाचं उद्दिष्ट वेगळं वेगळं आहे. संतांच्या जीवनाला उद्दिष्ट वेगळं आहे, देवाच्या जन्माला उद्दिष्ट वेगळं आहे आणि तुमच्या माझ्या जन्माला उद्दिष्ट वेगळं आहे. मग नेमकं महाराज देवाच्या जन्माचं उद्दिष्ट काय, देवाचं काम काय? तर आपण देवाचं काम जर पाहिलं तर देव कशासाठी येतात? धर्मरक्षा वया अवतार घेशी घेऊन या चक्र गदा, घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, किंवा धर्म संस्थापनार्थाय संभावे मे युगे युगे यदा यदा ही धर्मस्य गला निर्भवती भारत. मग बघा, ज्या ज्या वेळेस धर्मावरती संकट येतं, ज्या ज्या वेळेस भक्तावरती संकट येतं, त्या वेळेला देवाला अवतार घ्यावा लागतो. भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनासी संवारी. भक्ताच्या पायापाशी राहण्याचं काम देव करीत असतो आणि दुष्टाचा संवार करीत असतो. मग महाराज कोणत्या भक्ताच्या पाठीमागे देव उभा राहतो ऐका. त्या महाभारतामध्ये धर्मराजाला दूध खेळण्याचं ज्ञान नव्हतं. दूध म्हणजे पत्ते, आपल्याकडे खेळतात का पत्ते? पत्ते आता काय म्हणावं, पत्ते की मोबाईलवरच आली ती गेम, ते नाही जंगली रमी. रम्मी खेळो ना महाराज, जंगली रम्मी खेळो ना महाराज. आणि अशी जाड बाई आहे, ती म्हणते मला 1.5 कोटी मिळाली. अशी हंडी पाहिजे बाई, कशाची 1.5 कोटी? असे 4-4 लाख. तिला लोकांना वाटतं, पोरायला वाटतं तिला 1.5 कोटी मिळाले, मग आपल्याला 1 लाख रुपये तरी मिळतील कमीत कमी. असे 4-4, 10-10, 20-20 लाख रुपये त्या गेमवर घातले. काही उपयोगाचं नाही, ते खेळत जाऊ नका. म्हणून ते दूध खेळण्याचं ज्ञान धर्मराजाला नव्हतं. आणि दूध खेळण्याचं ज्ञान नसल्यामुळे काय केलं, त्या दरबारामध्ये असा डाव मांडला आणि त्या डावामध्ये शकुनी मामाने कवड्या टाकायच्या. त्या शकुनी मामाच्या हातात जादू होती, त्याने कवड्या टाकल्या की उलट्या पडायच्या. असा डाव रंगला आणि त्या डावामध्ये शकुनी मामाने कवड्या टाकायच्या, परत त्या कवड्या उलट्या पडायच्या. कवड्या टाकल्या की परत कवड्या उलट्या पडायच्या. आणि आपल्यावरती असं काही 10 आणि 5 रुपयावरती 100 रुपयावरती असा डाव नव्हता. इस्टेटीवर, संपत्तीवर डाव होता. आणि मग असा डाव मांडत चालायचा. त्याच्यावरती गावं मांडले, पुन्हा त्या शकुनी मामाने कवड्या टाकल्या, कवड्या उलट्या पडल्या, गाव जिंकलं. इंद्रप्रस्थ नगर मांडलं. इंद्रप्रस्थ नगर मांडल्याच्या नंतर ते इंद्रप्रस्थ, पुन्हा शकुनी मामाने कवड्या टाकल्या, इंद्रप्रस्थ नगर हरले. स्वतःला मांडलं, स्वतः हरले. आपले 5 भाऊ मानले, ते भाऊही हारले. आता त्या डावामध्ये त्या मांडायला वस्तू शिल्लक राहिली नाही. धर्मराजाने सांगितलं, दुर्योधना आता आपला हे खेळ मोडा म्हणे, आता माझ्याकडे वस्तू शिल्लक नाही राहील, काय मांडू डावावरती. पण त्या दुर्योधनाने सांगितलं, ए धर्मराजा, अरे ऐक धर्मा, अरे एक वस्तू शिल्लक राहिली, दुर्पती राहिली म्हणे. दुर्पती, अरे जे घडायला नको होतं दादा, ते घडून गेलं. दुर्पतीला डावावरती मांडलं, पुन्हा कवड्या टाकल्या. शकुनी मामाच्या हाताने कवड्या टाकल्या, पुन्हा कवड्या उलट्या पडल्या. जे घडायला नको होतं ते घडून बसलं. आणि आता दुर्पतीला जिंकवलं. त्या दुर्योधनाने सांगितलं, दुशासना, अरे आजपर्यंत आपली वहिनी होती, पण आता ती आपली दासी झाली. जा तिला आन दरबारामध्ये ओढत ओढत. अरे दुःशासन त्या द्रुपतीला आणायला गेला. द्रुपती माता त्या महालावर होती आणि खालूनच आवाज दिला, ए द्रुपती,
असा आवाज दिल्यानंतर द्रुपदी म्हणते, द्रुपदीच्या मनामध्ये चलबिचल सुरू झाली. अरे वहिनी म्हणून येणारा आवाज, भाऊजाई म्हणून येणारा आवाज असा एकेरी भाषेमध्ये कसा येतो, द्रुपदी म्हणून कसा येतो. तेवढ्यामध्ये दुःशासन वरी जातो आणि सांगतो तुला दरबारामध्ये यायचंय. त्यावेळेस ती सांगते नाही मला येता येणार, मी एक रजेश्वरा नारी आहे, मी एक पात्री नारी आहे, मी नाही येऊ शकत, मला नेऊ नको तो दुःशासना, अरे मला बळच नेऊ नको. हात धरला आणि हात धरून त्या पायऱ्यावरती ओढत 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 द्रुपदीला खाली आणल्या गेलं. म्हणते हे दुःशासना, अरे तू त्या दरबारामध्ये मला घेऊन चाललास, त्या दरबारामध्ये माझा भीम आहे, अरे तुझी गदेने चटणी केल्याशिवाय राहणार नाही. हे दुर्योधना, अरे तू मला घेऊन त्या दरबारामध्ये चाललास, त्या दरबारामध्ये माझा पती अर्जुन आहे, तुझं बाणाने मणकं उडवल्याशिवाय राहणार नाही. अरे भीम आहे, अर्जुन आहे, नकुल आहे, सहदेव आहे, तुझी चटणी केल्याशिवाय राहणार नाही. तू मला दरबारामध्ये घेऊन जाऊ नको. पण जे घडायला नको होतं दादा ते घडून गेलं. ओढत 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 द्रुपदीला डावावरती आणल्या जातं. पाचही पती त्या ठिकाणी उपस्थित आहेत. भीम आहे, नकुल आहे, सहदेव आहे, अर्जुन आहे, धर्म आहे, भीष्माचार्य, कृपाचार्य असे मूळ महान महान ऋषी त्या दरबारामध्ये आहेत. पण आता वाचवणारं कोणी नव्हतं दादा. त्यावेळेस त्या दरबारामध्ये उभं केलं आणि आता दुर्योधन सांगतो हे दुःशासना, अरे काय पाहतो, आजपर्यंत आपली वहिनी होती, आता ती आपली दासी झाली, कर तिचं वस्त्रहरण. आणि ज्यावेळेस वस्त्रहरण करायला सुरुवात होते, दुःशासन वस्त्रहरण करतोय, द्रुपदीच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. द्रुपदीच्या लक्षात आलं मला या दरबारामध्ये वाचवणारं कोणी नाही, म्हणून द्रुपदीने हात वर केले आणि जगाच्या मालकाला आवाज दिला. काय दिला? बेटे गंधराचे दर के ताराया, बेटे गंधराचे दर के ताराया, दासी दर के ताराया, कोट गुंतलासी दर के ताराया, कोट गुंतलासी दर के चराया, कोट गुंतलासी दर के चराया, बेटा से तेरा लाभिला, देवा माझ्यावर संकट आहे, तुला धावून यावं लागेल देवा. आवाज देते द्रुपदी मातेने हात वर केलेले. माझ्यावर संकट आहे, दीनानाथ वेद संभाळ्या पुरे, 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 दीनानाथ वेद आवाज दिला द्रुपदी मातेने देवाला, ए देवा, अरे माझ्यावर संकट आहे देवा, तू धावून ये. तोरा झाली गरुडा. गरुडाला सुद्धा देवाने मागे टाकलं, देव धावत आला आणि द्रुपदी मातेचं रक्षण केलं. वस्त्र पुरवलं. अरे वस्त्र पुरवलं नाही, देवच साडी झाला. दुःशासन साडी ओढत होता आणि देव साडीच बनला. आणि
त्याला प्रमाणे कौरवे पंचाळे सभे माझी आणली, वस्त्रहरण वस्त्र कैशी झाली माऊली. देवच माऊली झाला, वस्त्र झाला, साडी झाला. आणि तो दुशासन साडी ओढत होता, पुन्हा साडी तयार व्हायची. त्याला वाटायचं साडी बीच नारी है कि नारी ही साडी है, साडी बीच नारी है की नारी ही साडी है. त्याला कळायला सुद्धा तयार नाही. म्हणून ज्या ज्या वेळेस भक्तावरती संकट येतं त्यावेळेस देव रक्षण करतो. का? तर ते देवाचं उद्दिष्ट आहे, ते देवाचं काम आहे. अरे दादानो, तुमच्यावर कोणचंही संकट येऊन द्या आणि तुम्ही एकनाथ बाबावरती तुमचं संकट टाका. बाबाकडे तुम्ही 4 पावलं टाकून संकटाच्या काळामध्ये जा. सुखामध्ये असताना बाबाकडे या आणि बाबाचं दर्शन घ्या, म्हणा बाबा कृपा करा आमच्यावर. 4 पावलं टाकून बाबाकडे या. अनुभव आहे कित्येक जणाचा. अरे ज्या वेळेस तुमच्यावरती संकट येईल ना त्यावेळेस माझे नाथ बाबा 1000 पावलं टाकून तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. येतील ना, काहीतरी करावं लागतं आपण दुसऱ्यासाठी, तेव्हा देव आपल्यावरती कृपा करत असतो. 10 पावलं टाकून दुसऱ्यासाठी जर आपण गेलो तर ज्या वेळेस आपल्यावरती संकट येईल त्यावेळेस 100 पावलं टाकून त्याला आपल्या संकटात यावं लागेल. पण आपलं तसं नाही, आपलं नुसतं आपल्या पुरतंच आहे. मी आणि माझी मम्मी आणि पप्पा, बस, त्याच्या पलीकडे काही नाही. मग आपण जीवन जगतो स्वतःसाठी, पण दुसऱ्यासाठी ज्यावेळेस आपण काहीतरी करत असतो त्यावेळेस देव आपल्या संकटात धावून येत असतो. महाराज कळालं, देवाचा उद्योग कळाला आम्हाला. मग सांगा महाराज, आपला उद्योग काय? माणसाच्या जन्माचं काय उद्दिष्ट आहे? काय आवडतं? काय नेमकं उद्योग काय माणसाचा? माणसाचा उद्योग बघा, भजन केलं पाहिजे. तुका म्हणे ते भजन प्रमाण अन काय थोरपण जाळायाचे, किंवा दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. कशासाठी दिलं? देवाचं भजन करण्यासाठी दिलं. मग बघा, बालपण नावाची संधी आपल्याला दिली, त्या संधीचं सोनं संस्कार द्या. बालपण नावाची संधी दिली तर आपल्या लेकराला संस्कार नावाचं सोनं द्या. तरुण नावाची संधी दिली तर त्याग नावाचं सोनं करा. आणि म्हातारपण दिलंय तर भजन नावाचं सोनं करा. बघा, लहान वयामध्ये संस्कार दिले पाहिजेत. बालपणामध्ये जर आपण आपल्या मुलाला काय केलं पाहिजे तर संस्कार दिले पाहिजेत. त्या पुराणामध्ये एक मदालसा आहे आणि ती मदालसा पाळण्यात शिकवते. आपल्या मुलाला पाळण्यात टाकले. 4 मुलं आहेत त्या मदालसेला, आणि ती मदालसा पाळण्यात मुलाला शिकवत होती. हे राजा, अरे जडभरत राजा गादी टाकून वनवासात गेला, तो का वेडा होता का? हे राजा, प्रभू रामचंद्र गादी टाकून वनवासात गेला, तो का वेडा होता का? अरे 4 मुलाचा त्याग कर आणि वनवासात जा. ती मदालसा शिकवत होती पाळण्यामध्ये. 18 भार वनस्पती, फुले फळे ओळती, ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य राणी व संपत्ती. एवढी संपत्ती होती, ती काय आपल्यासारखी नव्हती. 18 भार वनस्पती, एक सार्वभौम राजाची पत्नी होती ती मदालसा. पण ती मदालसा आपल्या बाळाला उपदेश करत होती. राजा, हा देह नाशिवंत, हा देह नाशिवंत. मूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे, कृमी कीटकांचा साधा, रवरव दुर्गंधी रे. हा देह कसा आहे? हा नासका देह. हे देवा, अरे हे नासका देव, नासका देह रे. हा देह सोडून तू वनवासामध्ये जा. ती मदालसा शिकवत होती, पाळण्यात शिकवत होती, पाळण्यात. आता आपल्या काय पाळण्यात शिकवते? तर आपल्या पाळण्यात बाहुली टाकते आणि ती बाहुली शिकवते. नटरीनं आणायची का नट्टी आणायची पाळण्यात? असं कुठं असतं का? मग ते बालपणामध्ये संस्कार दिले पाहिजेत. बालपण हे संस्काराने शोभून दिसतं. बघा, लहान मुलगा जर असला, लहान मुलगा मुसलमान समाजाचा, तर त्याच्या डोक्यामध्ये टोपी घातली जाते आणि त्याच्या हाताला धरून त्या मस्जिदमध्ये नेलं जातं आणि त्याला शिकवलं जातं, हे आपला अल्लाह आहे, हे आपला खुदा आहे. म्हणून बघा, कोणत्याही मुसलमानाला तुम्ही विचारा, तुम्हाला अल्लाह मान्य आहे का? अल्लाह मान्यच म्हणणार आहे. पण आपल्या 20 वर्षाच्या आपल्या पोराला आपण हाताला धरून मंदिरात न्यायला तयार नाही. जर आपला हिंदू धर्म आपल्याला टिकवायचा असेल, लक्ष देऊन कीर्तन आहे का? जर आपला हिंदू धर्म आपल्याला टिकवायचा असेल तर आपल्या 5 वर्षाच्या लेकराला आपण हाताला धरलं पाहिजे आणि हाताला धरून त्याला सांगितलं पाहिजे, हे राजा, तुला मी 5, आपण जसं शिकवतो ना, हे बाळा, तुला मी 5 रुपये देतो, तू अभ्यास कर. तुला मी 100 रुपये देतो, तेवढं गणित सोडव. हे जसं आपण शिकवतो आपल्या मुलाला, तसं आपण हे सुद्धा शिकवलं पाहिजे. हे राजा, तुला मी 50 रुपये देतो, एकदा गावातल्या हनुमंतरायाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन ये.
हे बाळ्या मी तुला 200 रुपये देतो, एकदा पंढरपूरची वारी करून ये. हे बाळ्या मी तुला 500 रुपये देतो, एकदा आळंदीची वारी करून ये. हे बाळ्या मी तुला 1000 रुपये देतो, एकदा नाथबाबांचं दर्शन घेऊन ये. ज्या दिवशी आपल्या मुलाला आपण हे शिकवतो ना, त्या दिवशी आपला हिंदू धर्म टिकल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. अरे हा हिंदू धर्म काय कालचा आजचा हिंदू धर्म नाही मामा. हे खंडन मंडत करत असताना मला अनेकांनी विचारलं, महाराज तुमच्या हिंदू धर्माची स्थापना कधी झाली? मी त्याला सांगितलं माझ्या हिंदू धर्माची स्थापना कधी झाली सांगतो तुला, ऐक. अरे कधी झाली माझ्या हिंदू धर्माची स्थापना? माझ्या हिंदू धर्माची स्थापना कोणी केली? ब्रह्मदेवाने केली. बरं ठीक आहे, आता मला सांगा, हिंदू धर्मामध्ये आराध्य दैवत मानलं जातं त्या देवाचं नाव प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्राच्या वडिलाचं नाव काय होतं? राजे दशरथ. दशरथचे वडील हजचे नभांग, नभांगची याती, यातीचे नऊस, नऊसचे अमरीश, अमरीशचे प्रसूसू, प्रसूसचे मरु, मरुचे शिग्रक, शिग्रकचे अग्निवन, अग्निवनचे सुदर्शन, सुदर्शनचे शंखन, शंखनचे प्रवृद्ध, प्रवृद्धचे रघु, रघुचे कुकुत्स, कुकुत्सचे भगीरथ, भगीरथचे दिलीप, दिलीपचे अनुष्मान, अनुष्मानचे अश्मंत, अश्मंतचे सगर, सगरचे आशित, आशितचे भरत, भरतचे द्रुसंधी, द्रुसंधीचे सुसंधी, सुसंधीचे मानधाता, मानधाताचे शिवना, शिवनाचे धुंदुमार, धुंदुमारचे त्रिशंकू, त्रिशंकूचे पृथू, पृथूचे आरानिया, आरानियाचे बाण, बाणचे विकुक्की, विकुक्कीचे खुक्की, खुक्कीचे इच्छाकू, इच्छाकूचे मनु, मनुचे कश्यप, कश्यपचे मरीची आणि मरीचीचे ब्रह्मा. ही आमच्या हिंदू धर्माची परंपरा आहे. कालचा आजचा आमचा हिंदू धर्म नाही. मग ते हिंदू धर्म जर आपल्याला टिकवायचा असेल तर आपल्या मुलाला आपण संस्कार लावले पाहिजेत. आणि जर नाही संस्कार लावले ना तर त्याचा परिणाम बिलही आपल्याला भोगावा लागतो. लहान वयामध्ये जर आपण नाही आपल्या मुलाला संस्कार दिले त्याचे परिणाम आपल्याला 100% भोगावे लागतात. काय झालं, एक बारीक लहान लेकरू होतं आणि ते शिव्या द्यायचं. मी सांगितलं, ओ काका तुमचं लेकरू शिव्या देते. हा म्हणे महाराज अजून लहान आहे, तोवर देते, जरा मोठं झाल्यावर देईन ना चांगल्या चांगल्या शिव्या. मग बघा, असं संस्कार दिले पाहिजेत. संस्काराने हे बालपण शोभून दिसतं. काय झालं, एक शिक्षक होते आणि ते शिक्षक घरी आले की ते काय म्हणायचे, घरी आले की 5 वर्षाचा मुलगा होता आणि ते घरी आले की म्हणायचे, हे हरामखोर जेवलास का? हे हरामखोर पाणी पेलास का? हे हरामखोर अभ्यास केला का? उठलं तरी हरामखोर, बसलं तरी हरामखोर, काय करतो हरामखोर? त्या मुलाच्या कानावरती सतत हरामखोर शब्द पडायला लागला. मग त्यांनी काय केलं, रेल्वेचा खेळ सुरू केला. रेल्वेचा असे डबे जोडले आणि रेल्वे खेळायला लागला. ट्रिंग 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 ट्रिंग. आत्ताच गाडी म्हणला जामखेडवरून पुण्याला जाणार आहे, ज्या हरामखोराला गाडीत बसायचं असेल त्या हरामखोराने आत्ताच गाडीत बसून घ्या. ट्रिंग 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 ट्रिंग. आत्ताच गाडी म्हणला पुण्यावरून जामखेडला येणार आहे, ज्या हरामखोराला बसायचं असेल त्या हरामखोराने आत्ताच गाडीत बसून घ्या. असं 2-3 वेळेला झालं आणि त्या बापाने अशी चापट मारली कानाखाली. हा, इतकी जोरात म्हणल्या मरण ती लहान अजून. मग इतकी बघा चापट मारली त्या बापाने. मग ते म्हणला का मारली? अरे म्हणले हरामखोर म्हणतोस, हरामखोर म्हणत असतात का? ते लेकरू रडलं, शांत झालं आणि परत 5 मिनिटांनी त्याचा खेळ सुरू झाला. मला ट्रिंग 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 ट्रिंग. आत्ताच गाडी म्हणला पुण्यावरून जामखेडला येणार आहे, ज्या हरामखोराला बसायचं असेल त्या हरामखोराने बसून घ्या. ट्रिंग 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 ट्रिंग. आत्ताच गाडी म्हणला जामखेडवरून पुण्याला जाणार आहे, ज्या हरामखोराला बसायचं असेल त्या हरामखोराने गाडीत बसून घ्या. आत्ताच एका मोठ्या हरामखोरामुळे 10 मिनिटं गाडी लेट झाली. नाही संस्कार दिले तर बापाला सुद्धा हरामखोर म्हणणाऱ्या अवलादी घरात येतील. जरा जाग होऊन कीर्तन ऐका. कीर्तन म्हणजे काय, आता एवढा सप्ताह केला नुसतं हस हॅन हू करून जायचं नाही. कीर्तन म्हणजे काहीतरी त्यातून घेऊन गेलं पाहिजे. आत्मउद्धाराचं साधन म्हणजे कीर्तन आहे. कीर्तन म्हणजे मनोरंजनाचं साधन नाही, कीर्तन हे आत्मउद्धाराचं साधन आहे, लक्षात ठेवा. काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. म्हणून कशाने शोभून दिसतं? बालपणामध्ये आपलं उद्दिष्ट काय? मग बालपणामध्ये आपण संस्कार दिले पाहिजे. तरुणपणामध्ये काय केलं पाहिजे? कशाने शोभून दिसतं तारुण्य? कशाने शोभून तारुण्य? कशाने शोभून तारुण्य? कशाने शोभून दिसतं? हे काय कामाचं नाही. मग तारुण्य हे त्यागाने शोभून दिसतं. इतक्या दिवस झाला आज आपण भगतसिंहाची आठवण काढतो. जर भगतसिंहाचं वय जर फासावरती जाताना 80 वर्षाचं वय असतं तर भगतसिंहाची आठवण आपण आज काढली नसती. काढली असती का? हा, त्याग कशाला म्हणायचं? 23 वर्षाचं वय असावं त्याने म्हणावं मला लग्नच करायचं नाही, हा त्याग आहे. पण 80 वर्षाचं झाला पार, आता दात नाही राहिले.
पड त्याचं फार वय झालं आणि त्याने म्हणायचं मला लग्न करायचं नाही, हा त्याग नाही. मग जर भगतसिंहाचं फासावर जाण्याचं वय जर 80 वर्ष असतं तर आज भगतसिंहाची कीर्तनामध्ये आपण आठवण काढली नसती, चंद्रशेखर आझादांची आठवण काढली नसती. मग ह्या शूरवीरांची आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण काढतो, संभाजी महाराजांची आठवण काढतो. कशासाठी? कारण त्यांनी तरुण वयामध्ये त्याग केला म्हणून त्यांची आपण आज आठवण काढतो. लक्षात ठेवा. भगतसिंहाचं वय ज्यावेळेस भगतसिंह फासावर गेले त्यावेळेस भगतसिंहाचं वय होतं 23 वर्ष 5 महिने आणि 26 दिवस. 23 वर्ष. आईने सांगितलं, ए भगत, ती 50ची नोट घेऊन गावातून याचा किराणा भरून आण. भगतसिंहाने ती नोट घेतली आणि ती नोट घेऊन भगतसिंह गावात किराणा आणायला गेले. आणि भगतसिंहाला पाहायला पाहुणे आलते. पूर्वी पाहुणे 22-23 वर्षात यायचे, आता 35-40 झालं तरी कोणी विचारच करीत नाहीत त्याचा. ते भाग द्या सोडून. आणि भगतसिंहाने 50ची नोट घेऊन भगतसिंह गावात आले. आणि गावात आल्याच्या नंतर भगतसिंहाच्या डोक्यामध्ये विचार आला, आईने 50ची नोट मला दिली, या 50 रुपयाच्या नोटेचा जर मी किराणा भरला तर किराणा भरून घरी गेल्याच्या नंतर आई याचा काय करेल? आई स्वयंपाक करेल. आईने स्वयंपाक केला म्हणजे पाहुणे जेवतील, आणि पाहुणे जेवले म्हणजे मला पसंत करतील, आणि मला पसंत केलं माझं लग्न होईल. मला तर लग्न करायचं नाही, मला या भारत मातेसाठी जगायचंय. मला नाही करायचं लग्न, मला या भारत मातेसाठी जगायचंय. म्हणून ती 50ची नोट भगतसिंहाने घेतली आणि त्याचे बॉम्ब घेतले आणि त्या संसदवरती इंग्रजांच्या बॉम्ब टाकले. आणि त्या संसदवरती बॉम्ब टाकल्याच्या नंतर भगतसिंहाला जेरबंद करण्यात आलं. जेरबंद केलं भगतसिंहाला. आणि जेरबंद केल्याच्या नंतर भगतसिंहाला ती जेलमधली टोपी, ती जेलमधली बन्याल, त्या गजाच्या आडून आई पाहते. आई भेटायला गेली, ए भगत. त्यावेळेस भगतसिंहाने सांगितलं, ए आई, रोना नाही मा, रोना नाही. आई रडायला लागली. जेरबंद केलेलं. आता हे लेकर काय केलं असतं? अरे म्हणले बाळू, म्हणला मी, ती म्हणले लाडू खाल्ले, लाडू खाईन मी. बरं बरं म्हणलं, ठीक आहे. तू जर त्या ठिकाणी असतास तर काय, तुम्ही जर त्या ठिकाणी असतात तर म्हणले काय खाल्लं असतं? म्हणले मी, अरे तू किती वेडा आहेस, मी बुद्धी घेतली असती. मला म्हणला बरोबर आहे ना मॅडम, ज्याला जे कमी येते तेच घेणार. हा, बाकीचे काला झाल्यावर या काय नाही, ज्याला नाही कळलं ते बघा. म्हणजे ज्याला जे कमी, असे लेकरं विचित्र असते. वर्ग भरला आणि त्या वर्गात शिक्षकांनी विचारलं, सांगा म्हणले 52 गावाचे नावं काय आहेत? सांगा म्हणले 52 गावाचे नाव. सगळ्यांच्या मानाखाली गेल्याने एक असा मुलगा कधीच काही येत नव्हता ना, असा बेंचवर उभा राहिला. म्हणले 52 गावाचे नावं सांग. म्हणलं सांगतो. म्हणले सांग. हा म्हणला 12 40 गाव झाले 52. लेकरांच्या चुकून नादी लागत नाही. आणि मग भगतसिंहाला जेरबंद केलं. ती जेलमधली टोपी, ती जेलमधली बनाल आणि त्या गजाच्या आडून आईने पाहिलं. आणि आईने सांगितलं, हे भगत. आईच्या डोळ्यातून पाणी आलं आणि सांगितलं, भगत. त्यावेळेस भगतसिंहाचं उत्तर आहे, भगतसिंहाने सांगितलं, ए माँ, रोना नहीं माँ, रोना नहीं माँ, तू शूरों की माँ है ना, शूरों की माँ कभी रोती नहीं माँ, तू एक वीरों की माता है, तू एका शूराला जन्म दिलास, तू एका वीराला जन्म दिलास. आई रडायचं नाही. त्यावेळेस त्या आईने सांगितलं, अरे भगत, आईचं प्रेम काय असतं तुला काय कळणार रे भगत? आई म्हणजे मावशी असते का? आई म्हणजे काकी असते का? अरे आई म्हणजे मामी असते का? आई ही आई असते दादा. तुला आईचं प्रेम काय कळणार रे भगत? आईचं प्रेम तुला कळणार नाही. तिथून आई निघून गेली. पण त्यावेळेस भगतसिंहाने सांगितलं, ए आई, ज्यावेळेस मी फासावरती जाईल आणि मी फासावर गेल्याच्या नंतर तू माझं प्रेत न्यायला यायचं नाहीस, तू माझी लाश घेण्यासाठी यायचं नाहीस, मामाला पाठवायचं. तू जर रडलीस तर ते इंग्रज म्हणतील भगतसिंहाची आई रडत होती म्हणून माझं प्रेत घ्यायला सुद्धा तू यायचं नाहीस. त्यावेळेस आई तिथून निघून गेली. आणि भगतसिंहाला आता सकाळी 7 वाजता भगतसिंहाला फाशी होणार आहे. आणि भगतसिंहाला न्यायला जेलर आला. आणि जेलर आल्याच्या नंतर त्या पहाटे 4 वाजता जेलर आला. भगतसिंह बैठका काढत होते, व्यायाम करत होते. त्यावेळेस भगतसिंहाने सांगितलं, त्या जेलरने विचारलं, जेलरच्या डोळ्यात पाणी. आणि जेलर म्हणतो, ए भगत, अरे तुला तर फासावरती जायचंय भगत, तुला 2 तासाने भगत फासावरती जायचंय, तू कशासाठी व्यायाम करतोस? त्यावेळेस त्या भगतसिंहाने जेलरला दिलेले उत्तर आहे ना, एवढं जरी घरी घेऊन गेलात तरी कीर्तन सफल होईल. त्यावेळेस त्या भगतसिंहाने सांगितलं, हो जेलर, ते काय म्हणे, माझी आई आहे ना,
ती मी लहान असताना तिच्या घरामध्ये देव मंदिर होतं आणि त्या देवाची पूजा करायची. पण ती पूजा करत असताना एक टोपली भरून फुले आणायची आणि ते सगळे फुलं देवाला वाहत नसायची. एक असं टवटवीत फुल घ्यायची, एक ताजं फुल घ्यायची आणि माझी आई त्या देवाला व्हायची. मग ऐका ना जेलर, माझ्या आईचा देव जर मंदिरातला असेल तर माझा देव ही भारत माता माझा देव आहे. म्हणून माझ्या देशासाठी मला जायचं ना, माझ्या भारत मातेसाठी मला जायचं ना, माझ्या आईसाठी मला जायचं ना. म्हणून असा सुकलेल्या चेहऱ्याने कसा जाणार जेलर? माझ्या भारत मातेसाठी मी हसत हसत फासावरती जाणार आहे. आणि वयाच्या 23 वर्षी भगतसिंह हसत हसत फासावरती गेले. म्हणून तरुण वयामध्ये त्याग केला पाहिजे, कारण ही भूमी त्यागाची भूमी आहे. आता ते तुम्ही ते चित्र आठवा, ते भगत त्या स्वामी विवेकानंदाचा ते फेटा, ते तरुण वयातला फेटा, ते चेहरा आठवा स्वामी विवेकानंदाचा. ज्यावेळेस स्वामी विवेकानंद त्याग सांगतोय बरं का मी, ज्यावेळेस स्वामी विवेकानंद धर्म परिषदेला ज्यावेळेस बाहेर देशात गेले त्यावेळेस स्वामीने समाज आपलासा केला. ज्यावेळेस स्वामी भाषणाला उभा राहिले त्यावेळेस स्वामींनी सांगितलं, बंधू आणि भगिनींनो, 2 शब्दात सगळा समाज आपलासा केला. आणि समाज आपलासा केल्याच्या नंतर स्वामीचं भाषण संपलं. काही लोक स्वामीच्या समोर आले आणि स्वामीला विचारलं, स्वामी तुमच्या डोक्यामध्ये फेटा भगवाय, तुमच्या अंगातले कपडे भगवेत, तुमच्या अंगावरती लुंगी सुद्धा भगवी आहे, कारण भगवा रंग हा भारत देशाचा रंग आहे. पण तुमच्या पायामध्ये चप्पल मात्र पश्चात देशाचे, तुमच्या पायातल्या खडावा मात्र अमेरिकेच्या आहेत. त्यावेळेस स्वामी विवेकानंदानं जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर घरी घेऊन जा. स्वामी विवेकानंदाने सांगितलं, आमची भारत भूमी ही त्याग प्रधान आहे म्हणून डोक्यावर परिधान केली, आणि तुमची भूमी ही भोग प्रधान आहे म्हणून पायाखाली तुडवली. म्हणून हा त्यागाने शोभून दिसतं. आणि म्हातारपणामध्ये भजन करायचं. कळालं महाराज? देवाचा उद्योग आम्हाला कळाला, माणसाचाही उद्योग आम्हाला कळाला. मग संतांचा उद्योग काय महाराज सांगा? अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, सदा नाम घोष करे कथा, सदा नाम घोष करे कथा. करू हरी कथा, नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करो हरे कथा, सदा नाम घोष करो हरे कथा. करू हरी कथा, करू हरी कथा. तेरे सदा चित्ता समाधान, तेरे सदा चित्ता समाधान, सर्व सुख जालो सर्वालंकार, सर्व सुख जालो सर्वालंकार. तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता सर्व सुख जालो सर्वालंकार, सर्व सुख जालो सदा नाम घोष करू
सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. सतत देवाचं नामचिंतन करणं हे संतांचं, साधू संतांचा उद्योग आहे, हे संतांचं काम आहे. पण आता माझ्याकडे लक्ष द्या, माझी भाषा कळत नाही का तुम्हाला? असं लई धरून आणल्यावर कोणी हसा नाही, काय होय ना, माझ्या दाव्याला आल्यावर झाले आज काय मला काय मिळच कळा नाही. असे काय माझ्या दाव्याला कीर्तन असल्यावर असं हसायचं. नाथबाबांच्या दरबारात येत आपण, काय कमी केलं देवानं, कवा चमकन मारावं लागेल काय सांगता येत नाही. हसा जरा, मोकळ्या मनाने जीवन दिलंय, जगा, नामचिंतन करा. ती भाषा तर माझी समजते ना. त्या एकदा लातूरला गेलो तुम्ही, आणि त्या लातूरला गेल्याच्या नंतर तिथले सरपंच उपसरपंच, मी थोडा लवकरच गेलो, ते सरपंच उपसरपंच म्हणले, महाराज बऱ्या झाल्या तुम्ही लवकर आल्या. म्हणलं गडबडीत लुगडं तर घालून नाही आल्या. भाषेत फरक असतो. ते एकदा कोकणला कीर्तन होतं माझं, आपण दोघं सोबतच गेलतो ना कोकणला. ते कोकणला गेल्यावर ते काय जेवायला बसलो, आणि ते प्रेमळ लोक, असं डोक्यावर पदर घेतलेली, असं कंपाळ भरून कुंकू लावलेली ती आजी, आणि समोर बसली. आणि जेवायला बसलो, म्हणली महाराज. म्हणलं आहो. म्हणली तुम्हाला चटका देऊ का? म्हणलं हे माय मला नका भाऊ चटका. म्हणलं काय आता यांचा नियम असला, असं उलत न घ्यायचं ना, असं पोळायचं. महाराज आला की पोळायचा, असला काही नियम असला तर म्हणलं मला नको चटका. पण परत विचार केला, म्हणलं नाहीच घ्यावा चटका, तर चटका कशाला म्हणतात म्हणलं, हे तरी काय कळायचे. पण म्हणलं अनुभव आले अंगा, काय होईन ती होईन. मग काय झालं, असे बाबा होते ही न करेवणी. आता यांचं वय जरा कमीचे, पण त्यांचं वय जास्त होतं जरा. आता वय वृद्ध, फेटा डोक्याला बांधलेला, ही न करी होते. मग म्हणलं आजी नाहीतरी म्हणलं आता वय झाले, काय होईन ती होईन, यांना द्या बरं चटका. ते म्हणला कसला असतो? म्हणलं हा चांगला असतो. म्हणला तुम्ही कधी घेतला होता? म्हणलं मी 2 वेळेस घेतला होता, मी आलतो, मला माहिती. म्हणला मग मला हा, म्हणलं तुला चटका देऊ, थांबणार. ते काय केलं, चटका म्हणजे असे ते हिरव्या मिरच्याचे ते ठेसा केलेला, त्यात शेंगदाणे ते वगैरे आपलं टाकून, वगैरे टाकून ते त्याला फोडणी दिलेली. ते वाढलं बाबा त्यांना. आता माझं तुका म्हणे तेथे माझी नजर गेली त्याच्यावर, तोंडाला पाणी सुटलं. मी म्हणलं आता डायरेक्ट म्हणतात याय ना मला त्या चटका. मग मी म्हणलं आजी म्हणली काय महाराज, इतकं हसावं लागतं. मला द्या ना चटका. आणि मग तिने मला वाढलं. असे काही भाषेत फरक असतो. एकदा ते तिकडे अमरावतीला गेल्यावर म्हणले महाराज. म्हणलं आहो तुम्हाला शुक्र वाढू का फालकू वाढू? म्हणला शुक्र वाढून फालकू वाढू. म्हणलं हे काय नियम आहे? आता पहिल्यांदाच नवीन आहे अजून. म्हणलं शुक्रून फालकू. म्हणलं बरोबर, काय होईल ते होईल. म्हणलं अनुभव तरी कधी यायचा. मला ते फालकू जरा गावंडळ वाटलं मामा. म्हणलं आजी मला शुक्र वाढा. शुक्र म्हणजे 3 दिवसाची शेळी पोळी. म्हणलं फालकू हिची मोठी मावस बहीण असेल, मला नको रे बाबा. म्हणलं मी उपाशी जातो. हा लोक म्हणतात महाराज लोकाला तरी काय लागतं, ज्वारीची भाकर आणि पिठलं, महाराज लोकांचं मिठलं काय लागतं महाराज लोकाला तरी. पण लोक म्हणतात महाराज तुम्ही काय घेणार, महाराज तुम्ही काय भाजी वगैरे खाणार. ती भाषेत आता ते शेरने गेलं का, ते शेरने गेलं की ते असे आम्हाला विचारतात महाराज तुम्ही काय घेणार. त्यांना तर असं बोलणं बघा, असं लय शुद्ध ते काय ते भाषा कळणार नाहीत काय नाही. ते असं लेकरांचे, त्यांना लेकर सुद्धा भेट नाहीत हो. त्या लेकरांनी जर थोडं असं वेळेवर केलं का ते म्हणते पिल्लो तसं करू नको, मी पप्पाला सांगेन. काय भजन करते वय पप्पाला सांगेन. त्याला अशी खेड्यातली बाई लागते, पप्प्या तुला पप्प्या म्हणाले, तुला तुझ्या बापाला उभं चिरीन पप्प्या. खेड्यातली बाई. ते भाषेतला फरक असतो. आता त्या जुन्या काळामध्ये काय असायचं, असे एक जणाच्या घरी असे पाहुणे आले आणि त्यांची ऐकायला, काही माणसाला मोकार आई ठाणायची लय सवय मामा. काही घेणं नाही देणं नाही, अशी निष्ठे अशी आई ठाणायची. ते म्हणला सरळ म्हणायचं 2 कप चहा कर. त्याने असं केलं की म्हणले असं काय करतो तू कपटी. ती म्हणली तुझी आई कपटी, तुझा बाप कपटी, तुझं खानदान कपटी. म्हणली मेल्या मला कपटी म्हणतो तू.
कप टी म्हणजे 2 कप चहा. ती भाषा जुन्या काळातला जरा फरक होता. जुन्या काळ वेगळा होता. जुन्या काळात ते भाकरी जरी करायच्या म्हणलं तरी असं चुलीवरती भाकरी राहायच्या आणि ते असं हाराला लावले की अशी भाकरीला अशी भाकर फुगायची. आता भाकर नाही, आता करणारीच फुगते. भाकर नाही फुगत, आता करणारी बाई फुगती. ती अशी भाकर भाजलेली कडक अशी ज्वारीची भाकर, तिला पापुडान असे खाडे महाराज अशा हातात घेतली भाकर अशी मोडी की काड 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 भाकर वाजायची. आणि आता ते गॅसवरली भाकर ती अशी हातात घेतली की लळा 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 लळा. तिला काय पोलिओ झालाय वय. असं ते जुन्या काळामध्ये असायचं. आणि जुन्या काळात ते नाव बी लय खास होते हो. आताच्या सारखी कुठं नाव राहिलीत. जुन्या काळात ते नाव घ्यायचं म्हणलं तरी घेऊ का एखादा नमुना म्हणून घेऊ का? हा बर बघू पुढच्या वेळेस आल्या का घेऊ का? तो का तर मला सांगा ना तुम्ही. घेऊ का? अहो नाव घेऊ का म्हण घ्या. हा घेतो बघा. अहो आधी केली बारशी पैठण केलं. गेल्या वर्षी पाठ्यांची माताकावर पंढरपूरला जायची आवड. पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा. विठ्ठल रुक्मिणीच्या जोड्याची हवा पाहू. कैकाडी महाराजाचा मठ पाहू. कैकाडी महाराजाच्या मठाला घालते मी एवढा. पुढे आला वाकडीचा वडा. वाकडीच्या वडाला सोन्याची हलकी. पुढे आली मुक्ताबाईची पालखी. मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा. पुढे आला गोपाळपुरा. गोपाळपुऱ्यात जनाबाईचा खेळ. आता झाली आळंदीला जायची वेळ. आळंदीला थोरथोर साधू संत. थोरथोर साधू संताची करते मी सेवापती म्हणते माहूरला जावा. माहूरची साडी आवना नागनाथाची पाहू पडी. आवना नागनाथाची पैशी झाली दाटी. बासरला येणं केलं सरस्वतीसाठी. सरस्वतीसाठी एक मुकाम राहू. हवा ललिताची पाहू. शिर्डी साईबाबाला जाऊ. शिर्डी साईबाबा पैसे धनुष्यबाण. मुंबईत मुंबादेवी छान. मुंबईत मंत्र्यांची भरली सभा. आणि आमच्या शिवाजी मामांच्या पाठीमागं परमेश्वर उभा. आता लग्नात तरी घेतलं होतं का मामा एवढं नाव? अहो परमेश्वर माग उभा आहे म्हणूनच हे वैभव आहे. आलं का लक्षात? बघा हे जुन्या काळातले नाव होते. ते आताचे नाव काय? हळदी कुंकवाला जात होते म्हणले बटन तुटलं बाटव्याचं. काय नाव घ्यायचं म्हणले त्या साठव्याचं. लय हसले मोकळे झाले कडे आता. आणि ते जुन्या काळात ते फोन पे गुगल पे असलं काय होतं का काय? तर आता भिकाऱ्याकडे पण फोन पे एवढं. ते आळे फाट्याला मी परवा दिवशी गेलो तिथं एका भिकाऱ्याने मला हात केला. म्हणजे महाराज थांबा म्हणलं. थांबा 5 रुपये द्या ना. काढले खिशातले हात घातला आणि 5 रुपये दिले. म्हणलं अजून 5 रुपये द्या. म्हणलं माझ्या खिशात नाहीत का 5 रुपये. म्हणलं फोन पे करा. म्हणलं तुझ्याकडे बी फोन पे आहे का? म्हणलं मग. अरे म्हणलं मी महाराज रोज 4 गाव फिरतो अजून माझ्याकडे फोन पे नाही. म्हणलं माझ्याकडे फोन पे. बरं म्हणलं तुला आताच 5 रुपये दिले. हे 5 रुपये कोणाला? म्हणलं महाराज माझ्या मैत्रिणीला. आणि म्हणलं मग भिकाऱ्याला मैत्रिणी असते काय? म्हणलं मग तिच्यामुळेच भिकारी झालोय. असं जुना काळ फार सुंदर होता. तुकोबाराय सांगतात जन्म कशासाठी माणसाचा? आम्हाला कळाला. साधू संतांचा जन्म कशासाठी? नामचिंतन करण्यासाठी. सतत तुकोबाराय नामचिंतन करायचे. दिनरजनी हाची धंदा. गोविंदाचे पवाडे. रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळे दैवत. सतत नामचिंतन तुकोबाराय. आणि एवढंच नाही तुकोबाराय बाहेर दिशेला गेले तरी नामचिंतन करायचे. हो तुकोबाराय जगाला मार्गदर्शन करता. हो भजन करता. हो कीर्तन करता. हो आणि मग अशा बाहेरच्या अमंगळ विधीला तुम्ही देवाचं मंगल नाम घेता. मग त्या काळातले ब्राह्मण रामेश्वर भट्ट वाघुलीला म्हणले चला 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 रामेश्वर भट्टाकडे चला. हो रामेश्वर शास्त्री काय झालं? म्हणले तुकोबाराय अमंगल ठिकाणी देवाचं मंगल नाम घेतात का? हा म्हणले सांगायला गेले शास्त्रीजी. म्हणले महाराज अमंगल नाव तुम्ही देवाचं मंगल नाम अमंगल ठिकाणी घेता. आजपासून घ्यायचं नाही. म्हणले महाराज हा तुमचं नाही ऐकायचं मग ऐकायचं तरी कोणाचं? म्हणले आम्ही तुमचं नाही ऐकायचं मग ऐकायचं कोणाचं? मग त्यावेळेस सांगितलं. म्हणले उद्यापासून देवाचं नाव घ्यायचं नाही. महाराज म्हणले ठीक आहे. महाराज परत दुसऱ्या दिवशी बाहेर ठिकाणी गेले. परत देवाचं नाव घ्यायला सुरुवात केली. हो तुकोबाराय कालच तुम्हाला सांगितलं देवाचं नाव घ्यायचं नाही. तुम्ही देवाचं नाव घेता. रामेश्वर शास्त्रीने अशी तुकोबारायांची जीभ ओढून धरली. आता जीव ओढल्यावर तू देवाचं नाव कुठून घेशील? पण बघा चमत्कार. ज्यावेळेस तुकोबारायांची जीभ रामेश्वर शास्त्रीने ओढून धरली. रामेश्वर शास्त्रीने जीभ ओढून धरल्याच्या नंतर प्रत्येक रोमा रोमातून विठ्ठल 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 शब्द निघायला लागले. म्हणले असं काय झालं? काय नाही. ते म्हणले पिन खोसल्यामुळे सप्लाय झाली. बघ काय झालं नाही. इतकं तुकोबारायांच्या ठिकाणी नामचिंतन होतं.
आणि महाराज त्या नामचिंतनाने काय होतं, महाराज भंडाऱ्या डोंगरावर गेले, देवाचं नामचिंतन. गोराडेश्वरावर गेले, देवाचं नामचिंतन. भामचंद्रावर गेले, देवाचं नामचिंतन. सतत देवाचं नामचिंतन करायचे. आणि मग जिजाबाईने एक दिवस सांगितलं, महाराज तुम्ही रोज भजनाला जाता. महाराजांची बायको लय भांडकुदळ होती, लय भांडायची म्हणे ती. आणि महाराज भजनाला गेले. आणि आता आवलीच्या डोक्यात आलं, महाराज 3 दिवस झाला आता भजनाला गेलेत, आता महाराजांना भाकरी घेऊन जाते. भाकरी तयार केल्या. नामचिंतनाची ताकद सांगतो. सतत दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. तुकोबरायाला आवले भाकरी घेऊन गेल्या. पूर्वीच्या काळामध्ये असा आवाज यायचा, आवली. महाराजांनी आवाज द्यायचा, आवली. आवली म्हणायच्या जी. आता ते नाही राहिलं. आता म्हणते पिल्लू. बायकोला सुद्धा पिल्लू म्हणते तो. आणि ती म्हणते काय रे राहुल, असला काय आलाय काय. महाराजांनी आवाज दिला, जी. निघाल्या भाकरी घेऊन. आणि भंडाऱ्याच्या वाटेमध्ये भाकरी घेऊन जात असताना जिजाबाईच्या पायामध्ये काटा मोडला. आणि जिजाबाईने त्या विठ्ठलाला शिव्या दिल्या. अरे विठ्ठला, तुझ्या भजनापायी माझा मालक भंडाऱ्या डोंगरावर गेला आणि मी त्यांना भाकरी घेऊन आले, माझ्या पायामध्ये काटा मोडला विठ्ठला. त्यावेळेस विठ्ठला म्हणल्याबरोबर विठ्ठलाने काय केलं, गुराख्याचं रूप धारण केलं. बारीक असं लेकरू झाला देव विठ्ठल. आणि सांगितलं, आई तुमच्या पायामध्ये काटा मोडला. हो रे विठ्ठला, पण तुझं नाव काय रे. आई माझं नाव विठ्ठल. बॉम्बाललं म्हणली. आता ते विठ्ठलन, तू बी विठ्ठलच असं कसं म्हणली. बॉम्बाललं म्हणली. आता विठ्ठल विठ्ठल. आई तुमच्या पाया कशासाठी आलास. आई तुमच्या पायात काटा मोडला ना, ते तुमच्या पायातला काटा काढायला आलोय. आणि तुला येतो का काटा काढायला. आई चांगल्या चांगल्याचे काटे मी काढले, विचारा तुमच्या मालकाला. रावण माहिती का आई तुम्हाला. मला नाही माहित भाऊ रावण म्हणली. आई ऐका ना, ऐका ना, तुम्हाला कंस माहितीये का कंस. मला नाही माहित बुवा म्हणली कंस. मग तो कंसाचा काटा मीच काढला, रावणाचा काटा मीच काढला. तुम्हाला नाही माहिती रावण कंस, पण तुमच्या मालकाला विचारा तुकोबरायांना, त्यांचे काट मीच काढले. चांगल्या चांगल्याचा काटा काढलाय म्हणले, तुमचा काटा काढायला आलोय. पण हे आई आता काय करा, मी असा काटा काढू शकत नाही. आई तुम्ही खाली बसा. आणि ती देवाने मांडी घातली. आई साहेबाचा हात आपल्या हातामध्ये, पाय आपल्या हातात घेतला आणि सांगितलं, आई आतापर्यंत एवढ्याचे काटे काढले, त्यांचा पायच हाताला लागला नाही, पण तुमचा पाय माझ्या हाताला स्पर्श व्हावा म्हणून मी अट्टास केलता. काय जिजाबाईच्या पायामध्ये ताकद होती हो, काय नामचिंतनाची ताकद होती. अरे जिजाबाई देवाला शिव्या देत होती, जनाबाई महाराज देवाला शिव्या देत होत्या, पण त्या शिव्या सुद्धा देवाला पवित्र वाटत होत्या. इतकी ताकद आहे नामचिंतनाची, पवित्र वाटत होत्या. उभा राहुनी अंगणी दाशी जनी शिव्या देती. अंगणामध्ये उभा राहून शिव्या देण्याचं काम केलं तरी सुद्धा त्या शिव्या देवाला पवित्र वाटत होत्या. विठ्ठल आला आणि विठ्ठल आल्याच्या नंतर विठ्ठलाने सांगितलं, आई मी मांडी घालतो, तुमचा पाय माझ्या हातात द्या. आई साहेबांचा पाय हातात घेतला आणि जिभेला हे बोट लावलं आणि पायाला ते बोट लावून आई साहेबांच्या संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाई. वासना जळून जाते. आणि म्हणून विठ्ठलाने काटा काढला. आई साहेबांनी भाकरी घेतल्या, भाकरी घेऊन गेल्या आणि भाकरी घेऊन गेल्याच्या नंतर महाराजांच्या समोर भाकरी ठेवल्या. आवले आलीस. हो आले मालक. पण पाहता पाहता लक्ष गेलं पायाकडे. आवले हे आवले, अरे पायात काय काटा मोडला की काय. हो आई, ऐका ना महाराज, पायामध्ये माझ्या काटा मोडला आणि काटा काढण्यासाठी एक गुराखी आला होता म्हणे. गुराखी काय नाव सांगितलं ग त्याने तुला. म्हणली गुराखी आला होता. महाराज म्हणले 42 वर्ष मी या वाटाने भजन करतो, परमार्थ करतो, मला अजून गुराखी दिसला नाही, तुला गुराखी दिसला. आणि काय नाव सांगितलं. विठ्ठल. हे माझा जगाचा मायबाप आला रे तुझ्या पायातला काटा काढण्यासाठी. अहो नामचिंतन तुकोबराय करत होते, पण त्या तुकोबरायांच्या पत्नीच्या पायातला काटा काढण्यासाठी जगाचा मालक येत होता. ही नामचिंतनाची ताकद आहे. पण एवढं नामचिंतन तुकोबरायाने केलं, भजन केलं, पण तरी सुद्धा समाजाने तुकोबरायांना त्रास देण्याचं काम सोडलं नाही. महाराज म्हणतात हे त्रास दिला. एवढंच नाही तर शिवबा कासाराच्या पत्नीने अंगावरती तुकोबरायांच्या उकळतं पाणी ओतलं
आणि उकळतं पाणी ओतल्याच्या नंतर तुकोबारायांच्या हृदयातून आवाज आला. काय आला? जळे माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला बनवा, माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला बनवा, बाबरे केशवा माय बापा, ए केशवा धावून ये, ए केशवा धावून ये. माझ्या अंगावरती उकळतं पाणी ओतलंय, अंगाची लाही लाही झाली रे देवा. कोण आलत काटा काढण्यासाठी? गुराखी होता, गुराखी. काय नाव सांगितलं आवले? त्यांनी नाव सांगितलं विठ्ठल. विठ्ठलाने पायातला काटा काढला का ते आवले? हो मालक, विठ्ठल नावाचा गुराखी आला होता. त्याने माझ्या पायातला काटा काढला. आवले 42 वर्ष या तुकाने परमार्थ केला, पण माझ्या अगोदर तुला देवाने भेट दिली का गावले? हे केशवा माय बापा, मी तुझं नामचिंतन केलं. माझ्या संकटामध्ये तू धावून आलास का रे विठ्ठला? आवाज देतात तुकोबर. आवाज दिल्याच्या बरोबर माय बापा, धावून येतात संकटामध्ये. म्हणून दादा, देवाचं नामचिंतन करत असाल तर तो येतो बरं का. आपल्या अडचणीच्या काळामध्ये जर त्या विठ्ठलाचं नामचिंतन घेतलं तर दादा तो विठ्ठल आपल्या संकटामध्ये धावून येतो. आपल्या अडचणीच्या गाठी विरघळण्याचं काम देव करतो. येतो बरं का, येतो. हे केशवा धाव रे माय बापा धाव. तावरे केशवा माय बापा, धावरे केशवा माय बापा, माझी काया लागला बनवा, जय माझी काया लागला केशवा माय बापा, धाव रे केशवा माय बापा, धाव रे केशवा माय बापा, जळे माझी काया लागला, जळे माझी जळे माझी काया लागला वनवा, धाव रे केशवा माय बापा. जर त्या देवाचं नामचिंतन केलं तर आपल्या संकटामध्ये येऊन ते संकट निवारण करण्याचं काम देव करतो दादा. मग त्याने काय होतं, आमच्या चित्तामध्ये समाधान प्राप्त होतं. पण मला आल्याबरोबर सांगितलं मामांनी, म्हणले महाराज छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही आजच्या कीर्तनातून सांगा. छत्रपती शिवाजी महाराज सांगायचे म्हणजे तो काय ते असं होतंय काय? राजे म्हणले काय ताना काय चाललंय काय नाही म्हणले. ते काय असं शाळेत शिकवल्यासारखं असं काय ते होते का काय? आणि मग ते काय असं होतंय काय? मुलांनो, छत्रपती शिवाजी महाराजाने अफजल खानाला टोरो फाडले असं सांगून जमतंय का ते? मग
हे छत्रपती शिवाजी महाराज सांगायचे म्हणजे तो दणका तसा होता, ते शब्द तसे होते. राजगडावर महासाहेब जिजावते, महासाहेब सांगतात राजे दिसतो का तो कोंढाणा? हा महासाहेब दिसतो ना. त्या कोंढाण्यावर फडकवणारा ते दुश्मनांचं निशाण दिसतं ना. हा महासाहेब दिसतो ना. तेच आमच्या डोळ्याला जखमा करून जातोय. आज्ञा असावी महासाहेब, आज्ञा असावी महासाहेब. राजा 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 उतरवा ते दुश्मनांचं निशाण आणि पुन्हा फडकू द्या स्वराज्याचं निशाण या महाराष्ट्रावरती. या स्वराज्याचं निशाण फडकवण्यासाठी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना सोबत घेऊ हे हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजीराजे भोसले पाटील. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे चरित्र असं सांगावं लागतं. अरे छत्रपती शिवाजी, म्हणून मी म्हणतो या महाराष्ट्रामध्ये 4 शब्द जादूगार आहे. एक म्हणजे विठोबा, 2 म्हणजे तुकोबा, 3 म्हणजे ज्ञानोबा आणि 4 म्हणजे शिवबा. तुकोबाने काय दिलं? तुकोबाने गाथा दिला. ज्ञानोबाने काय दिलं? अमृत अनुभव 65, चांगदेव 65, हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी दिली. पण ऐका, काय दिलं तुकोबाने? गाथा दिला. अरे काय दिलं विठ्ठलाने? अरे विठ्ठलाने आम्हाला प्रेम दिलं, विठ्ठोबाने आम्हाला प्रेम दिलं. आणि शिवबाने काय दिलं? शिवबाने हे स्वातंत्र्य आणि हे स्वराज्य आमच्या ताब्यात दिलं. म्हणून या महाराष्ट्रामध्ये हे 4 शब्द जादूगार आहे. अरे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज महासाहेबांच्या उदरामध्ये वाढत होते त्यावेळेस गडावरती गडाचा गडकरीण लक्ष्मी विचारती, महासाहेब डोहाळे कशाचे लागले? आणि मग महासाहेब सांगतात, हे लक्ष्मी, ते काय आपल्यासारखे आंबट खाण्याचे डोहाळे लागले असतील का? हे लक्ष्मी, डोहाळे कशाचे लागले? महासाहेब सांगतात, हे लक्ष्मी, आया बहिणीची इज्जत लुटली असेल, मंदिर उद्ध्वस्त झाले असतील, अरे मंदिरातला देव उद्ध्वस्त झाला असेल तर डोहाळे कशाचे लागतील? हे लक्ष्मी, इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच आणि डच यांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त केलाय. आम्हास वाटते घोड्यावर वैसावे, आम्हास वाटते सिंहावर वैसावे, आम्हास वाटते हाताने समशेरी फिरवाव्या, आम्हास वाटते हाताने दांडपट्टे फिरवत दुश्मनांच्या गर्दनी उडवत पुन्हा एकदा हा भगवा महाराष्ट्रावर फडकावा. मग तो दिवस उजाडला. निष्ठात वैद्य चांगल्या हाताच्या सुईने शिवनेरीवर, अरे शिवनेरीवरती त्या वाघाचा जन्म होणार होता जो बहुजनांचा राजा जन्माला येणार होता. आणि मग बघा इकडे बघा, असं महाराष्ट्र त्या दिवसाची वाट पाहत होता. सह्याद्री सिंहासारखी नजर लावून शिवनेरीकडे बसला होता. अरे शिवनेरी त्या वाघाला जन्म देणार होता जो बहुजनांचा वाघ जन्माला येणार होता. आणि मग दिवस उजाडला. फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 आणि माझ्या बहुजनांच्या राजा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हात वर करा. आणि आता माझ्या राजाचा जन्म झालाय. अरे हात वर करून त्या राजाला अभिवादन करा, महासाहेबाला अभिवादन करा आणि कळू द्या शिवाजी मामाने ह्या सप्ताहामध्ये, त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताहामध्ये बाळकृष्ण महाराजाला आणलं आणि सारं जामखेड तालुका छत्रपतीमय झाला. हात वर करा, राजाला अभिवादन करा. आणि मी जय शिवाजी म्हणतो, तुम्ही जय जिजाऊ म्हणा. मी हर हर म्हणतो, तुम्ही महादेव म्हणा. मी छत्रपती म्हणतो, तुम्ही शिवाजी महाराज की जय म्हणा. हर 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 जय जिजाऊ, जय जिजाऊ. मागून आवाज येत नाहीये. जय जिजाऊ. हर 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 हर. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर श्री 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 जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की. आणि मग शिवनेरी किल्ल्यावरती महाराजांचा जन्म झाला. आणि शिवनेरी किल्ल्यावरती ज्यावेळेस महाराजांचा जन्म झाला त्यावेळेस आता महाराजांनी काही मावळे सोबत घेतले. आणि मावळे सोबत घेऊन आता महाराज स्वराज्याची शपथ घ्यायला निघाले. महाराजांनी येसाजी कंक बहिर्जी नाही खंबीरराव मोहिते, इकडे लक्ष असू द्या रे 2 मिनिट. येसाजी कंक बहिर्जी नाही खंबीरराव मोहिते 400 मावळे घेतले. राजे रायरेश्वराच्या मंदिरावर गेले आणि रायरेश्वराच्या मंदिरावरती जाऊन त्या महादेवाच्या पिंडीवरती अशी नंगी लकलकती तलवार घेतली आणि स्वतःच सर्र दिशी इंग्रज असं बोट कापलं तलवारीने
आणि नंग्या लखलखते तलवारीने बोट कापून रक्ताचा अभिषेक करणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले पटेल. मावळे घेतले महाराजांनी आणि महाराजांचा पहिला विवाह झाला 10व्या वर्षी. 10व्या वर्षी महाराजांचा पहिला विवाह झाला. फलटण घरान मुदोजी रावांची कन्या महाराणी सईबाई. आणि आईसाहेबाने सांगितलं, मुदोजी, हो मुदोजी, कन्येला घेऊन गडावर या. मुदोजी कन्येला घेऊन गडावर आले. निंबाळकर घरानं मुदोजी कन्येला घेऊन गडावर आले. तुरु 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 कन्या चालते आणि तुरु 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 चालत असताना जिथे महाराज तलवार खेळतात, शमशेर खेळतात, त्या ठिकाणी येऊन उभ्या राहिल्या. आणि उभ्या राहिल्याच्या नंतर मुदोजी म्हणतात, ए सई, ते महाराज आहेत शिवाजी महाराज. नाही आबासाहेब, अगं सई, आपल्याला राज्यातून बरखास्त करतील ते महाराज आहेत, ते शिवाजी महाराज नाहीत आबासाहेब. आणि मग तुरु 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 चालत महासाहेबांच्या मांडीवरती जाऊन सई बसल्या. आणि राजा मुदोजी म्हणतात, ए सई, सई मुजरा कर. महाराणी सईबाई आहे, महाराणी राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब आहेत, सई मुजरा कर. सई म्हणती, महासाहेब आम्हाला माफ करा, आम्ही मुजरा करू शकलो नाहीत, महासाहेब आम्हाला माफ करा. पण त्यावेळेस महासाहेबांनी सांगितलं, ओ सई, तुम्ही म्हणतात ते शिवाजी महाराज नाहीत, मग ते कोण आहेत? ओ आऊसाहेब ऐका, ते शिवाजी महाराज नाहीत. पण आऊसाहेब एक वाक्य बोलू का? लहान तोंडी मोठा घास होतोय. ते महाराज नाहीत आऊसाहेब, ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. तुम्हाला कसं कळलं सई ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत? ओ आईसाहेब, ती फिरवणारी ती शमशेर आणि तो दांडपट्टा सांगतोय की हाच दांडपट्टा एक दिवस दुश्मनांच्या गर्दनी उडवून पुन्हा महाराष्ट्रावर भगवा फडकून जगातले पहिले छत्रपती होणार आहे, छत्रपती शिवाजी महाराज. आणि मग त्या सईबाईंच्या पोटी एक शिवप्रभू शिवरत्न जन्माला आलं, संभाजीराजे. आणि मग संभाजीराजे जन्माला आले. आणि मग महाराणी सईबाई सांगतात, हो शंभूराजे, हा शंभू राजा छावा आहे माझा. हो संभाजीराजे, तुम्ही छावा आहात, आमचे छावा. आणि छावा कुणाच्या समोर झुकत नाही बरं, हा छावा. आणि मग हा संभाजीराजे म्हणतात, हो आबासाहेब, आबासाहेब, हा छावा कोण असतो छावा? त्यावेळेस महाराणी जिजाबाई आईसाहेब सांगतात, हो संभाजीराजे, ज्यांचा बाप शिव असतो ना, त्यांचा पोरगा छावा असतो. अरे छावा आहे माझा सर्जा संभाजीराजा. आणि छावा कुणाच्या समोर झुकत नाही बरं, हा छावा. अरे कुणाची मजाल होती माझ्या सर्जा संभाजीराजाला पकडण्याची. 2 असे कर 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 बहुदंड वाजत होते. 20 फुटावरून साखळदंड टाकले तेव्हा माझे संभाजीराजे कैद झाले. 20 फुटावरून साखळदंड टाकण्यात आले आणि संभाजीराजाला पकडलं. ज्यावेळेस संभाजीराजाला पकडलं त्यावेळेस ऐका दादा, याच मातीतून उंटाला बांधून त्या मुकरब खानाने फरफटत नेलं. अंगाची कातडी निघून गेली, रक्त अंगातून वाहत होतं. आई, तुमच्यासारखी आई माझ्या संभाजीराजाला हळदी लावायला पाहिजे होती. त्या दुश्मनाने, त्या सैतानाने शंभूराजाच्या अंगावरती मिठाचं पाणी ओतलं. आणि मिठाचं पाणी ओतल्याच्या नंतर राजांच्या डोळ्यात पाणी ओलावले डोळे. आणि कवी म्हणतो, राजे, ओ राजे, पकडल्या गेलोत ना आपण राजे. राजे म्हणतात, ए कवी, अरे कुणाची मजाल आहे आपल्याला पकडण्याची? अजून पकडणारा आपल्याला जन्माला आला नाही. त्या औरंगजेबाला सांग, अरे आपली ताकद काय सांग त्या औरंग्याला, ए कवी. पण कवी म्हणतो, राजे तुम्ही मागे वळून का पाहता? ए कवी, आमच्या आबासाहेबांची इच्छा तो जंजिरा राहिला ना रे कवी, जंजिरा राहिला. आमच्या आबासाहेब म्हणायचे, जे कोणाला जमायचं नाही तो माझा सर्जा संभाजी राजा करून दाखेल. अरे अपराजित विद्या म्हणजे माझा संभाजी राजा आहे, तो घेईल तो जंजिरा. पण ए कवी, सांग त्या औरंग्याला जंजिऱ्याची बात काय करतो म्हणावा. अजून थोड्या दिवस जगलो असतो तर त्या दिल्लीच्या तख्तावर सुद्धा भगवा फडकवला असतं, इतकी भयानक ताकद होती. पण पकडल्या गेलं महाराजांना. आणि पकडल्याच्या नंतर साखळदंडाने महाराजांना बांधून ठेवलं.
अंगातून रक्त वाहते. हिंदू धर्मासाठी कसं जगावं छत्रपती शिवाजी राजाकडून शिकावं. धर्मासाठी बलिदान कसं द्यावं हे शंभू राजाकडून शिकावं. आणि तो शंभू राजा म्हणतो, कवी म्हणतो, राजे पकडल्या गेलोत ना आपण. कवी म्हणतो, राजे म्हणतात ए कवी म्हणतो राजे. तो औरंगजेब म्हणतो तुम डर नहीं लगता क्या. ए कवी सांग त्या औरंग्याला आमच्या आबासाहेबांचा पराक्रम. अरे एवढा 2 वाव शरीर होतं त्या अफजल खानाचं. 42,000 फौजेनिशी अफजल खान आला होता आणि 2 वाव शरीर होतं. कर 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 बाहू वाजत होते. अरे इकडे भयानक ताकद होती. 7.5 फूट उंचीचा अफजल खान आमच्या आबासाहेबांनी कसा उडवला सांग कवी त्याला. हे आमची कळू द्या ताकद. अफजल खान 7.5 फूट उंचीचा अफजल खान. अरे जो अफजल खानाच्या हातात गेला तो मृत्यूच्या दारात ढकलला. सांग आमच्या आबासाहेबांचा पराक्रम. एवढा ताकद 7.5 फूट उंचीचे अफजल खान. एवढा अफजल 7.5 फूट उंचीचा. सोबत घेतला सय्यद बंडा. अरे सय्यद बंडा दांडपट्टा फिरून क्षणात गर्दन उडवायचा आणि 9 फूट उंच उडी मारायचा. आणि घेतला सोबत संभाजी आमच्या राजाने सोबत घेतला. आबासाहेबांनी सोबत घेतला संभाजी कावजी कोंढाळकर. आमच्या आबासाहेबांनी सोबत घेतला जीवा महाला. अरे सांग कवी आमच्या आबासाहेबांचा पराक्रम त्याला. आणि मग सोबत घेतला आणि सोबत घेऊन 5.5 फूट उंचीचे छत्रपती शिवाजी महाराज, 7.5 फूट उंचीचा अफजल खान. आणि मग प्रतापगडाच्या पायथ्याला रणसंग्राम उभा राहिला. महाराज दबत्या पावलाने निघाले. आऊसाहेब सांगतात राजे खानाला मारायला निघालात, पाय थरथरू देऊ नका. राजे निघाले, दबत्या पावलाने महाराज निघाले आणि त्या प्रतापगडाच्या पायथ्याला रणसंग्राम उभा राहिला. त्या ठिकाणी येऊन महाराज उभे राहिले. जगदंब जगदंब आओ शिवाजी राजे मेरे गले लग जा. आणि मग 7.5 फूट उंचीचा अफजल खान, 5.5 फूट उंचीचे छत्रपती शिवाजी राजे. खानाने मिठी टाकले, मिठी आवळली. गडगड 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 हळांचा आवाज झाला. संपला राजा, संपला शिवबा. संपला शिवबा. पण राजांना आठवल्या मासाहेब जिजाऊ. राजांना आठवली ती हिंदवी स्वराज्याची शपथ. राजांना आठवला हा महाराष्ट्र. अरे कोणच काही होऊ देत नव्हतं. 33 कोटी देव राजांच्या बाजूने होते. आणि आई तुळजा भवानीने कौल दिला. कमरेला भगवा होता. अरे भगवा म्हणजे जान आहे, भगवा म्हणजे मान आहे. आणि भगवा म्हणजे हिंदवी, भगवा म्हणजे जान आहे, भगवा म्हणजे मान आहे. आणि भगवा म्हणजे ह्या स्वराज्याची शान आहे. भगवा काय कमी नाही. कमरेला भगवा होता, काहीच नाही झालं. मिठी सुटली. आणि मिठी सुटल्याच्या नंतर खानाने कट्यारीचा वार केला. कट्यारीचा वार केल्याच्या नंतर अंगावर चिलकत होतं. राजे वाचल्या गेले. आणि मग तेवढ्यात शिवाजी महाराजांनी हातात वाघनख्या घेतल्या आणि सपकन खानाच्या पोटात खुपसल्या आणि खपकन कोथळा बाहेर पडला. दगा करून खान खाली पडला. दख्खन का शेर ने दगा किया. चल कृष्णाजी आला. कृष्णाजी. कृष्णाजीने राजांच्या उजव्या मस्तकावरती वार केला. राजबिंडा 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 नाव त्याचं सय्यद बंडा. आओ सय्यद बंडा उडाओ शिवा की गर्दन. सय्यद बंडाने 9 फूट उंच उडी मारली. हातात दांडपट्ट्याने क्षणात गर्दन उडवणार. एवढ्यात राजे म्हणतात जीवा, जीवा अरे काय करशील. जीवा म्हणतो राजे लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. जीवाने 10 फूट उंच उडी मारली आणि वरच्या वर सय्यद बंडाचा हात छटून टाकला आणि इतिहास पुटपुटला. अरे होता जीवा म्हणून वाचला शिवा. सांग कवी आमच्या आबासाहेबांचा पराक्रम. आणि आता नरड्यावर तलवारी शंभू राजांच्या. गुडघे काढले, डोळे काढले, अंगाची साल काढली. पण तरी सुद्धा महाराज धर्मासाठी थोडे सुद्धा हल्ले नाहीत. आता फक्त जीभ निघत नव्हती. अरे निघल कशी. सिंहाच्या झवड्यात घालून हात मोजीन जात अवकात सांगणारी जीभ होती. पण नाक दाबलं, तोंड दाबलं, सरकन जीभ बाहेर आली. सपकन जीभ कापून टाकली. आणि आबासाहेब डोळे मिटून घेतले. आणि संभाजी राजे म्हणतात आबासाहेब डोळे मिटून घेतो. आबासाहेब हा छावा आज तुमच्या भेटीला येतो. आबासाहेब प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतंस सिंहासनाधीश्वर श्री 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 जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मासाठी बलिदान दिलं शंभू राजाने. आता जाता जाता एवढंच सांगतो, आई वडिलाची सेवा करा. आई वडिलाला कमी समजू नका दादा. आई वडिलाची जर सेवा केली तर कुठल्या तीर्थाला जाण्याची सुद्धा आपल्याला गरज लागणार नाही.
अरे आईची सेवा करा. आई म्हणजे का काकी असते का? आई म्हणजे का मावशी असते का? आई म्हणजे का चुलती असते का? दादा, जगाच्या पाठीवर आईसारखं प्रेम कोणी करू शकत नाही. जोपर्यंत तुमच्या माहेरामध्ये माय जिवंत असेल ना, तोपर्यंत तुमची पिशवी कधी माय तुमची रिकामी जाऊ देणार नाही. कांदे तरी टाकेल, बटाटे तरी टाकेल, लसूण का देण्याची वस्तू असते का दादा? पण लसूण सुद्धा तुमची माय तुमच्या पिशवीमध्ये टाकते, पण तुमची पिशवी कधी रिकामी देऊच जात नाही ना. तिचं नाव आई असतं दादा. आईसारखं प्रेम कोणी करू शकत नाही. अरे आईच्या कमरेला जर पिशवी असली ना, तर 10 रुपयाची नोट का होईना आई त्या पिशवीमध्ये हात घालते, आणि ती पिशवीमध्ये कोणी 2 रुपये 4 रुपये कोण देणार हो तुमच्या म्हाताऱ्या आईला? रुपया 1 रुपया सुद्धा कोणी देत नाही. पिशवीमध्ये हात घातला जातो, 1 रुपया सुद्धा कोणी देत नाही. तुमची म्हातारी 80 वर्षाची आय चलत 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 न्हाणीमध्ये जाते, आणि साबणाचा तुकडा का होईना उचलून आणते, तुमच्या पिशवीमध्ये टाकते ना. तिचं नाव आई असतं दादा. आईसारखं प्रेम कोणी करू शकत नाही. आई म्हणजे मावशी नसते, आई म्हणजे चुलती नसते. अरे ज्यावेळेस शिजेरची वेळ असते ना, त्यावेळेस जगाच्या पाठीवर ईदभर पोट फाडून जन्म देणारी फक्त आई असते, दुसरं कोणी नसतं दादा. ये कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती? सब कुछ मिलता है लेकिन माँ बाप नहीं मिलते. पुन्हा आई आई बाई आई आई बाप बाप केलं नाही मिळणार दादा. तुमचा जर डोळा खराब झाला तर डोळा देण्याचं काम सुद्धा आई करते. अरे तुमची जर हाताची शिर कट झाली तर शिर सुद्धा देण्याचे काम आई करते. आईसारखं प्रेम जगाच्या पाठीवर कोणीच करू शकत नाही दादा. जोपर्यंत आई आहे तोपर्यंत तुमच्यासाठी सुखाचा समुद्र आहे, पण ज्या दिवशी तुमची माय निघून जाईल ना, त्या दिवशी मात्र तुमचा सुखाचा समुद्र आटल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून जोपर्यंत तुमची आय असेल तोपर्यंत तुम्ही आईची बापाची सेवा करा. अरे बाप काय कमी नाही, बाप आपल्याला खांद्यावरती घेतो. आई आपल्याला कडेवर घेते, पण बाप आपल्याला खांद्यावर घेतो. आई कडेवर याच्यासाठी घेते की मी जे पाहते ते माझ्या मुलाला पाहता यावं, त्यासाठी आई आपल्याला कडेवर घेत असते. पण बाप आपल्याला कडेवर घेत नाही, बाप आपल्याला खांद्यावर घेतो. कारण मी जे पाहतो ते माझ्या पलीकडेही माझ्या मुलाला पाहता यावं, म्हणून बाप आपल्याला खांद्यावर घेत असतो. एक वेळ जेवणाचं ताट करणारी आई आपल्या लक्षामध्ये राहते, पण त्या जेवणाची व्यवस्था करणारा आयुष्यभर आपला बाप असतो. तो बाप कित्येक जणांच्या लक्षात राहिला हो. बापासारखं प्रेम कोणी करू शकत नाही दादा. अरे बाप त्या नारळासारखा असतो. नारळामध्ये जसं फोडल्यावरून जसं नारळ दिसायला कडक आहे, करबूड आहे, पण आत फोडल्याच्या नंतर त्या नारळामध्ये जसा कडक गाभा, त्या नरम गाभा आणि अमृतासारखं पाणी त्या नारळामध्ये आहे ना, तसा तुमचा माझा बाप म्हणजे त्या अमृतासारखा आहे, लक्षात ठेवा. असा आपला बाप आहे. बापासारखं प्रेम कोणी करू शकत नाही, आईसारखं प्रेम कोणी करू शकत नाही. जोपर्यंत मायबाप घरामध्ये जिवंत आहेत तोपर्यंत आईवडिलाची सेवा करा. एकदा मायबाप निघून गेले का दादा, किती तुम्ही आई आई म्हणलात, बाप बाप केलं तरी पुन्हा कधीच पाहायला मिळणार नाही दादा, लक्षात ठेवा. आईची सेवा करा, बापाची सेवा करा, आणि निर्व्यसनी राहा. व्यसन करू नका. अरे व्यसनाच्या आहारी चांगले चांगल्याचे संसार उद्ध्वस्त झालेत. अरे व्यसन काही चांगलं नाही दादा. व्यसनाने सारे असे चांगल्या चांगल्यांचे संसार असे उघड्यावरती आलेत दादा. घडलेली घटना आहे. 100 एकरचा बागायतदार होता दादा, 100 एकरचा. सत्य घटना आहे, घडलेली घटना, हे काय वास्तविक नाही. 100 एकरचा बागायतदार होता. जर गावामध्ये एखाद्या कोणाचं मुलीचं लग्न असेल गरीबाच्या, आणि त्याला सांगितलं ना, काका ओ सावकार आमच्या मुलीचं लग्न आहे हो, पण पैसे नाहीत हो, काय करावं दादा? त्यावेळेस त्याने सांगायचं, अरे माझ्या दारात तुझ्या मुलीचं कन्यादान करतो, माझ्या दारात. असे 25 ते 30 मुलीचे लग्न त्या सावकाराने लावून दिले. 200 एकर जमीन, 100 एकर 200 एकर जमीन, 2 सागवणी, असे 100 खानाचे 2 सागवणी वाडे. एवढा श्रीमंत बागायतदार 25-30 मुलीचे लग्न स्वतःच्या पैशाने लावून दिले. पण त्याच बागायतदाराला एक दिवस काही मित्र कंपनी भेटले, आणि त्या मित्र कंपनीने जात असताना थम्सअपमध्ये दारू ओतली आणि त्या सावकाराला पाजली दादा. त्यापासून सावकाराला त्या दारूची व्यसनाची आवड लागली, आणि व्यसनाची आवड लागल्याच्या नंतर तो असा तुर्र निशामध्ये बागायतदार राहायचा. दारू पेता पेता निशामध्ये तुर्र असणारा बागायतदार एक दिवस पत्ते खेळायला लागला, आणि पत्ते खेळता खेळता
खिशातले पैसे संपून गेले आणि ते जे सोबत होते ना मित्र कंपनी, त्यांनी विचारलं, अरे खिशात जर पैसे नसतील तर आमच्यात बसायचं नाही, उठायचं आमच्यातून. इथं लागलं ते वाक्य, इथं लागलं, छातीला लागलं. अरे मी 100 एकरचा बागायतदार आहे, 2 सागवणी वाडेत, गायी आहेत, म्हशी आहे, काय कमी आहे, आणि मला उठायचं म्हणतो. त्या बागायतदाराने जे घडायला नको होतं ते घडलं. त्या बागायतदाराने 10 एकर जमीन डावावरती लावली, समोरच्याने जिंकून घेतली. 10 एकर, 20 एकर, 25 एकर, 30 एकर, 40 एकर, 50 एकर, 100 एकर, 100 एकर जमीन डावावरती लावली. 2 सागवणी वाडे डावावरती लावले, समोरच्याने जिंकून घेतले. एकेकाळचा 100 एकरचा बागायतदार. पण शेवटी आता काही राहिलं नाही, फक्त अंगात कपडे राहिले. सगळं समोरच्याने जिंकून घेतलं. बंगल्याचं छप्पर झालं आणि त्या घरामध्ये दारू पिऊन एक दिवस तो बागायतदार लेव्हर सडलं आणि लेव्हर सडून तो बागायतदार मरून गेला. आणि बागायतदार मेल्याच्या नंतर त्याला उचलायचंय, त्याला आता उचलून त्याचा अंत्यविधी करायचा आहे. पण त्या अंत्यविधी करण्यासाठी सुद्धा खिशात पैसे नाहीत. त्याची 38-30 वर्षाची बायको आहे, त्याला एक 5 वर्षाची सुंदर मुलगी आहे आणि एक 7 वर्षाचा सुंदर एक मुलगा आहे. काय करणार हो त्या मुलाला, त्या मुलीला? किती लहान आहे ते बघा, विचार करा. ही जर अवस्था दारूने होत असेल तर कशाला व्यसन करता दादा? आणि मग ऐका दादा, गावातल्या लोकांनी वर्गणी केली आणि वर्गणी गोळा करून त्याला अग्नीमध्ये त्याला अग्निडाग दिला, त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. आणि अंत्यसंस्कार करून आता त्या घरामध्ये शिल्लक कोण राहिलं? 5 वर्षाची मुलगी, 7 वर्षाचा मुलगा आणि 38-30 वर्षाची ती बायको. छप्पर झालं. पण आता काय, घरात पैसे नाहीत, त्या छपरामध्ये ते राहायला लागले. आणि छपरामध्ये राहत असताना ऐका दादा, लक्ष देऊन, त्यावेळेस आपल्याकडे एक रीत आहे मामा, ज्या घरातला माणूस मरतो ना त्या घरी डब्बा घेऊन जात असतात, जेवणाचा डब्बा. 1 दिवस दिला, 2 दिवस दिला, पण 3ऱ्या दिवशी कोणी दिलं नाही. 5 वर्षाची मुलगी दुपारी 2 वाजता उठली आणि ती म्हणती, आई माझ्या पोटात दुखतंय गाई. त्या लेकराला भूक लागली सुद्धा म्हणता येत नाही. काय करणार हो त्या लेकराला? त्या पोराने 7 वर्षाचा मुलगा उठला, आई मला भूक लागली गाई. त्या आईने काय केलं, ते उरलेले शिळे तुकडे लोकांनी दिलेले ते गरम केले, त्यात मिठाचं पाणी टाकलं आणि ते तुकडे खायला दिले. तो दिवस निघून गेला. 2ऱ्या दिवशी ती दुपारी 2 वाजता ती 5 वर्षाची मुलगी उठली आणि ती म्हणते, आई मला भूक लागली गाई. काय करणार हो त्या लेकराला? अरे चिमणी जर दारामध्ये कोकली तर चिमणीला सुद्धा टाकायला ज्वारी घरामध्ये शिल्लक राहिली नाही. काय अवस्था आहे त्या घराची. टाकले आणि टाकल्याच्या नंतर त्या मुलगा उठला, तो मुलगा म्हणतो, आई मला भूक लागली गाई. पदर सावरत 2 प्रकारच्या चपला पायामध्ये घातल्या आणि त्या एका दुकानदाराकडे गेली आणि सांगितलं, पदर पसरवते हो दुकानदार साहेब, 2 लेकरं उपवास येतो दुकानदार साहेब, 100 रुपयाचा का होईना किराणा द्या साहेब. हो दुकानदार साहेब, 1 दिवसाचा का होईना किराणा द्या, मी तुमच्या घरची झाडलोट करीन हो साहेब. नाही दया आली. अरे पहिलेच तुझी उधारी आणि अजून परत आम्हाला मागायला आलास. अरे दादा, ते देऊन टाकलं. आणि देऊन टाकल्याच्या नंतर आता लक्ष देऊन ऐका, बघा काय दिवस आहेत. असं वाटत होतं की त्या समोरच्या विहिरीमध्ये जावं आणि ह्या देहाची आहुती देऊन टाकावी, जीवन संपवून टाकावं, राहू नये. पण आता तेवढ्यामध्ये लेकराची आठवण आली. आई तिकडून आली आणि लेकरं उठले. आणि लेकराने उठल्याच्या नंतर सांगितलं, आनंद झाला, आईने काहीतरी आणलं असन. आई अशी मिठीच मारली, आई काय आणलं ग आपल्याला खायला? आईने सांगितलं, दादा कोणीच काही दिलं नाही रे, कोणीच काही दिलं नाही. काय झालं असेल, काय वाटलं असेल त्या लेकराच्या अंतःकरणाला. परत दुपारी 2ऱ्या दिवशी 2 वाजता ती मुलगी उठली आणि ती मुलगी म्हणते, आई माझ्या पोटात दुखतंय गाई. 7 वर्षाचा मुलगा उठला आणि त्याने सांगितलं, आई मला भूक लागली गाई. पण घरात द्यायला काय होतं? अरे आईसारखं प्रेम कोणी करू शकत नाही. आईने त्या मुलाचं ताप आले, सणसणून पोरगं 7 वर्षाचं तापलं, अन्नाचा कण पोटात नाही, असं पाणी केलं आणि ते गरम पाणी करून ते ओल्ले फडकं डोक्याला लावलं. आणि त्या 5 वर्षाची मुलगी आली. मुलगी म्हणते, आई काय झालं ग आपल्या दादाला? ऐक ना, आपल्या दादाला ताप आलाय. आई
आपला दादा मरण काय ग? हे लेकरा असं काय म्हणतेस? आपला दादा उद्याची आपल्या आधाराची काठी आहे, आपल्या दादा आपल्या जीवनाचा आधार आहे, असं काय म्हणतेस लेकरा? त्यावेळेस आता त्या मुलीच्या मुखातली वाक्य ऐका. ती मुलगी म्हणते, ए आई ऐक ना, आपला जर दादा मेला ना हा, तर लोक आपल्याला भाकरी घेऊन येतील ना? सांगा मला, दारू संपली का पिणारे संपले? म्हणून जर कोणी व्यसन करत असेल तर व्यसनापासून दूर राहा एवढीच विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो. विडोबार कुमाई हा विठोबार कुमाई.